महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार तसेच नाना पटोले हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत। यावेळी आरोपांचा बॉम्ब फुटणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली, कोणतं कारण आहे या पत्रकार परिषदेमागे? जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष हे तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत। काही 2 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रंगशारदामध्ये बैठक घेतलेली पाहायला मिळाली आणि त्यांची देखील विधानसभेची जी भूमिका आहे ती देखील स्पष्ट केलेली पाहायला मिळाली। आता हे 3 पक्ष महाविकास आघाडीमधून काय नेमका निर्णय घेऊन ही पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मागील लोकसभा निवडणुकीमधलं मवियाचं यश, त्याचप्रमाणे महायुतीत असलेली अलबेल, त्याचप्रमाणे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला मनसेने घेतलेली वेगळी भूमिका विधानसभेसाठीची, या सर्वांवरती सविस्तर पत्रकार परिषद शरद पवार असतील, नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्या मार्फत घेण्यात येऊ शकते। त्यामुळे आगामी विधानसभेचा फॉर्म्युला जो काही आहे तो देखील मवियाचा आज समजण्याची शक्यता आहे, किंवा जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असणार आहे या सगळ्या संदर्भात आजची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। जान्हवी, जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।